नमः शिवाय कर्पूरार्थे दीपकं दर्शयामि राधाकृष्ण रत्नजडित सुवर्ण सिंहासनावर विराजमान आहेत. समस्त देवी देवता आपापल्या आसनावरती विराजमान आहेत. भगवान श्री रामचंद्र लक्ष्मण सीता हनुमानजी सहित आपल्या आसनावर विराजमान आहेत. श्रोतागण आपापल्या आसनावर स्थानापन्न आहेत आणि गोपी अतिशय प्रेमाने शारदास्तवन करतात.
राधा कृष्ण चरणारविंद रस पिपासू ममतामय मातांनो तथा सज्जनांनो, नियमाप्रमाणे अगोदर काही क्षण भगवान नाम संकीर्तन करून पश्चात प्रारंभ करूया. उपस्थित समस्त ममतामय मातांना आणि सज्जनांना आमची करबद्ध प्रार्थना आहे की भगवान नाम संकीर्तनामध्ये पूर्ण सहयोग देण्याची कृपा करावी.
गुरुदेव परम पूज्य संत श्री राजराजे महाराज की जय। भगवान श्रीकृष्णाने गोवर्धनाच्या पूजेच्या माध्यमाने भैया बढा थोडा गोवर्धनाच्या पूजेच्या माध्यमाने ब्रजवासी लोकांची ही खात्री करून दिली की आणि अणुरेणू मध्ये प्रत्येक ठिकाणी भगवंताचं अस्तित्व आहे। आणि जेव्हा आणि हा सोहम भाव सिद्ध करून दिला। सोहम म्हणजे काय? स अहम इति सोहम, तो मीच आहे ही भावना प्रबल होणं। तो मी आहे म्हणजे मी कोण आहे? मी शरीर नाही आहे, मी आत्मा आहे। शरीर म्हणजे शरीराला लोक आत्मा समजतात, चुकीचं आहे। शरीर सुटणार आहे, आत्मा कधी सुटत नाही। आत्म्याला कधीच मृत्यू नसतो। तेव्हा तर सोहमभाव म्हणजे तो मी आहे ही दृढ भावना होणं, याला सोहमभाव म्हणतात। हा भाव त्यांनी सिद्ध करून दिला। काल आपल्याला सांगितलं की ब्रजवासी लोकांना एक शंका आली होती। शंका काय होती हे नाही सांगितलं। शंका काय होती की 7 वर्षाचा बालक आणि एवढा मोठा गोवर्धन आपल्या डाव्या हाताच्या करंगळीवर उचलून धरतो, हा काही साधारण बालक नाही। 7 वर्ष पूर्ण झालेली नव्हती, 6 वर्ष आणि 11 महिन्याचे श्रीकृष्ण होते। 7 वर्ष देखील पूर्ण झालेली नव्हती आणि एवढा मोठा गोवर्धन उचलला। शंका ही आली की एवढा लहान मुलगा एवढा मोठा गोवर्धन उचलतो कसा? आपल्याला सांगितलेलं आहे, कालच नाही 2-3 वेळ सांगितलेलं आहे की लीलेमध्ये ऐश्वर्य बाधक असतं। जर भगवंताने आपलं ऐश्वर्य दाखवलं असतं तर बालकृष्णाबरोबर कोणी प्रेम नसतं केलं, तो बालकृष्ण म्हणून त्याला कडेवर नसतं घेतलं। तेव्हा ऐश्वर्यामध्ये लीला, हे लीलेमध्ये चुकीचं बोललो, क्षमा मागतो। लीलेमध्ये ऐश्वर्य बाधक असतं, पण यावेळेला ऐश्वर्य दाखवणं भाग पडलं। तेव्हा ब्रजवासी लोकांना ही शंका आली आणि त्यांनी नंदबाबांना विचारलं की श्रीकृष्ण खरोखरीच आपला मुलगा आहे की आपण श्रीकृष्णाला कुठून आणलेला आहे? नंदबाबा थोडेसे घाबरले। का बरं असं म्हणता आपण? माझाच मुलगा, जर आपला मुलगा आहे तर ज्या वेळेला आपण श्रीकृष्णाचं नामकरण केलं त्यावेळेला आम्हाला का बरं नाही बोलावलं? नंदबाबा गोकुळचे राजा होते, धनाची कुठल्याही प्रकारांनी कमी नव्हती। 7 लाख गाई नंदबाबाकडे होत्या, 2 लाख गाई दान दिल्या होत्या, 9 लाख होत्या। तेव्हा किती गोधन होतं त्यांच्याजवळ? पण आणि ते त्यांनी सगळ्यांना बोलावलं नाही, सगळे ब्रजवासी प्रेमी। नंदाचा अर्थ माहिती आहे आपल्याला? ददाती आनंदा इति नंदा, जो दुसऱ्याला आनंद देतो तो नंद। यशोदेचा अर्थ काय? ददाती यशा इति यशोदा, जो दुसऱ्याला यश देतो ती यशोदा आहे। तेव्हा आपल्याला यशोदा वाटत असेल प्रत्येकाला दुसऱ्याला यश द्या, स्वतःला करता मानू नका, दुसऱ्याला यश द्या आपण। आणि तेव्हा असं असून देखील आपण बोलावलं नाही। नंदबाबांनी सांगितलं की नामकरण गर्गाचार्यांनी केलं। गर्गाचार्य यादवांचे कुलगुरू आहेत, आपले कुलगुरू सांडिल्य ऋषी आहेत आणि गर्गाचार्यांनी सांगितलं, नामकरण केलं। ही गोष्ट जर तुम्ही सगळ्या ब्रजवासी लोकांना माहिती झाली आणि कंसाच्या कानावर ही गोष्ट गेली की मी नामकरण केलं, तर कंसाला असं वाटेल की ही आणि वसुदेवाची मुलं आहेत, कारण मी यादवांचा कुलगुरू आहे, तुमचे कुलगुरू शांडिल्य ऋषी आहेत। कंस मला त्रास देईल, मुलांना त्रास देईल, वसुदेव देवकीला त्रास देईल आणि तुम्हाला देखील त्रास देईल। जर आपण गपचिप नामकरण करून घेत असाल तर मी करून देतो। आता संत होते, ब्राह्मण होते, ऋषी होते, नाही कसं म्हणणार? करून घेतलं, नाईलाज झाला।
ब्रजवासी लोकांना माहिती होतं नंदबाबा खोटं नाहीत बोलणार. खात्री झाली की ठीक आहे, म्हणून आम्ही बोलवलं नाही. आणि श्रीकृष्ण माझाच मुलगा आहे. आश्चर्य तर वाटलं की एवढा लहान मुलगा एवढा मोठा गोवर्धन उचलून धरतो. तेव्हा तर यशोदेनी बालकृष्णाला विचारलं, कन्हैया तू कोणाचा आहेस रे? आई असं काय विचारतेस ग? मी तुझा आहे ना. जर देवाला आपण विचारलं देवा तू कोणाचा आहे, देव काय सांगेल? देवाला वाईट नाही वाटणार. मी याला या मायेच्या बाजारामध्ये घेऊन आलो आणि हा मला विचारतो तू कोणाचा आहेस म्हणून. तसं बालकृष्णाच्या डोळ्यात पाणी आला. आई असं काय विचारतेस ग, मी तुझा आहे ना. यशोदेने सांगितलं जर तू माझा आहे तर मी बघ किती गोरी आहे आणि तुझे नंदबाबा किती गोरे आहेत. तू काय एवढा काळा झालास? आई याच कारण तू आहेस. कशी रे बेटा? आई ज्या वेळेला मी जन्माला आलो तेव्हा अंधारी रात्र होती. म्हणाले हो. आई मी जन्माला आलो तेव्हा तुला झोप लागलेली होती. होय. एक गोष्ट लक्षात ठेवा, जीवात्मा येतो तर आणि परमात्मा येतो तेव्हा जीवात्म्याला झोप लागलेली असते. ही झोप कुठली आहे? ही मायेची झोप आहे. तो आल्याची आपल्याला जाणीव होत नाही. वास्तविक त्यातच सगळं अस्तित्व आहे. पण मी आलो तेव्हा तुला झोप लागली होती. म्हणाले हो. त्या अंधारामध्ये रात्रभर या कडावर तर त्या कडावर, त्या कडावर तर त्या कडावर असं होताना मी अंधारी रात्र असल्यामुळे सगळी रात्र मला चिकटली. मी गोरा गोऱ्याचा काळा झालो. तुझ्यामुळे झालं की नाही. यशोदेने जवळ घेतलं. सगळ्या शंकांचं समाधान झालं. आणि 27व्या अध्यायामध्ये गोवर्धनाचा प्रसंग समाप्त होतो. 28व्या एका अध्यायामध्ये वरुण देवाच्या पराभवाची कथा आहे. वरुण देव आपला जिभेचा स्वामी आहे. सगळ्या इंद्रियांवर आपण विजय प्राप्त केल्याखेरीज रासलीलेमध्ये प्रवेश नाही. आणि जिभेचा स्वामी वरुण देव आहे. वरुण देव आपल्या जिभेचा स्वामी आहे. सगळ्या वरती आपण अधिकार प्राप्त केल्याशिवाय हेच नाही. बघा प्रत्येक काम करायला भगवंतांनी 2-2 इंद्रिय दिली आहेत. एका डोळ्याने बघू शकलो असतो 2 डोळे दिले. एका कानाने ऐकू शकलो असतो 2 कान दिले. आणि एका डोळ्याने बघू शकलो असतो 2 डोळे दिले. एका पायाने चालू शकलो असतो दुसऱ्या आधाराने 2 पाय दिले. एका हाताने काम करतो पण जीभ एकच दिली. आणि एकच जिभेला 2 काम करावी लागतात, एक बोलण्याचं आणि एक खाण्याचं. त्यामुळे जिभेवर नियंत्रण ठेवणं अति आवश्यक आहे. एकादशी स्कंदामध्ये श्रीकृष्ण उद्धवाला सांगतील तू आपली जिव्हा आणि श्लेष्ण हे 2 आपल्या ताब्यात ठेव. कलियुगामध्ये जिव्हा म्हणजे आणि जीभ आणि शिष्ण म्हणजे मूत्रस्थान, ह्या 2 गोष्टी तू आपल्या ताब्यात ठेव. तेव्हा तर ब्रजवासी लोक एकादशी व्रत करत असत. एकादशी व्रत आणि एकादशीच्या दिवशी महात्मा आपण ऐकलं असेल की एकादशी रात्रभर जागरण करावं आणि भगवंताचं भजन करावं. रात्रभर जर आपल्याला शक्य होत नसेल तर रात्र 12 वाजेपर्यंत जागरण करावं आणि भजन करावं. तर ब्रजवासी रात्रभर जागरण करत होते. नंदबाबांना असं वाटलं की रात्र संपली आणि ब्राह्म मुहूर्त झाला. रात्र 3:30 वाजता ब्राह्म मुहूर्त सुरू होतो. तो सूर्योदयापर्यंत असतो. बघा एक दिवस जर ब्राह्म मुहूर्तावर आपण नामस्मरण केलं ना, मग आपण काय उठून बसायचं, स्नान करायचं, थंडी किती असते, गरमी किती, काही नाही. डोळे उघडल्याबरोबर 3:30 वाजता आणि नामस्मरण सुरू करून द्या. आपल्याला बरोबर नसेल आपण पडल्या नामस्मरण करा. पण 3:30 वाजतापासून सूर्योदयापर्यंत जर आपण एक दिवस नामकरण केलं तर आपल्याला 18 महिने साधना केल्याचं फळ मिळतं. असं महाभारतामध्ये वन पर्वामध्ये धौम्य ऋषींनी पांडवांना जे ज्ञान सांगितलं त्यात सांगितलेलं आहे. तेव्हा नंदबाबांना असं वाटलं की ब्राह्मण मुहूर्त झाला म्हणून मधल्या रात्रीच ते आंघोळीला गेले. मधल्या रात्री गेले. रात्र 11 वाजेपासून सकाळी 3:30 वाजेपर्यंत नदीमध्ये, तलावामध्ये, विहिरीमध्ये, समुद्रामध्ये उतरून स्नान नका करू, कारण ती वेळ निशाचराला दिलेली आहे. त्याचप्रमाणे रात्र 11 वाजेपासून सकाळी 4 वाजेपर्यंत भोजन देखील निषिद्ध मानलेलं आहे. ती निशाचरांना वेळ दिलेली आहे. तेव्हा
आणि हे मध्यरात्रीला गेल्यामुळे वरुण देवाचे सेवक त्यांना घेऊन गेले. वरुण लोकात श्रीकृष्णाला कळल्याबरोबर श्रीकृष्ण तिथे गेले. वरुण देवाच्या सेवकाने सांगितलं, श्रीकृष्ण आले, सांगितलं माझ्या बाबांना का आणलं धरून? आता जर यांना सांगितलं की बा चूक झाली तर शाप देतील. सांगितलं आपल्या बाबांना जर आणलं नसतं तर आपले पाय आमच्या धामाला कसे लागले असते. आणलं, श्रीकृष्णाचं स्वागत केलं, वरुण देवानी पूजा केली, वरुण देवाचा पराभव झाला. 28व्या अध्यायामध्ये वरुण देवाच्या पराभवाची कथा आहे. त्याच्यानंतर 29, 30, 31, 32 आणि 33 या 5 अध्यायांमध्ये रासलीला आहे. रासलीलेला बघा, संपूर्ण भागवताला श्रीकृष्णाने एकादशी स्कंदामध्ये आपलं शरीर म्हटलेलं आहे, दशम स्कंदाला आपले प्राण म्हटलेले आहेत आणि हे जे रासलीलेचे 5 अध्याय आहेत याला पंचप्राण म्हटलेलं आहे. का रासलीलेमध्ये काम वासनेचा गंध देखील नाही. लोक म्हणतात रासलीला हे स्त्री पुरुषाचं मिलन आहे. रासलीलेमध्ये किती पुरुष आहे ते कोणी सांगू शकेल? आपण खूप मोठमोठ्या लोकांची भागवत ऐकली आणि अगदी साधारण भागवत सांगणारे आहोत. आपलं तुटकं फुटकं भागवत म्हातारा माणूस आहे, कसं तरी भागवत सांगतो. तेव्हा मोठ्या मोठ्यांची भागवत आपण सांगू शकाल रासलीलेमध्ये पुरुष किती आहे? कोणी म्हणालो रासलीलेमध्ये एक पुरुष होता. आम्ही विचारू कोण पुरुष तो? आपण बोला श्रीकृष्ण पुरुष होता रासलीलेमध्ये. तुम्ही आम्हाला विचारा, तुम्ही भागवताला विचारा, भागवत सांगेल रासलीलेमध्ये एकही पुरुष नव्हता. एकही पुरुष नव्हता. आपल्याला कदाचित वाटेल की महाराजांचं बीपी वगैरे वाढलेलं आहे, काहीतरी गडबड काहीतरी बोलतात, आपल्या म्हातारचं झाल्यासारखं. बघा रासलीलेच्या वेळेला श्रीकृष्णाचं वय किती होतं? 9 वर्षाच्या व्यक्तीला आपण काय म्हणाल? पुरुष म्हणाल? स्त्री म्हणाल? नाही म्हणणार. 9 वर्षाच्या व्यक्तीला आपण काय म्हणाल? बालक म्हणाल ना. बालकृष्णाचं वय रासलीलेच्या वेळेला 9 वर्षाचं होतं आणि रासलीला 9 वर्षाचं भागवतामध्ये ते सांगितलेलं आहे, गर्ग संहितेमध्ये ते सांगितलेलं आहे, विष्णू पुराणामध्ये तेच सांगितलं, ब्रह्मविद संहितेमध्ये तेच सांगितलेलं आहे. तेव्हा आणि 9-10 वर्षाच्या आणि आपण त्याला बालक म्हणाल ना. ते अरे 11 वर्षाचे श्रीकृष्ण वृंदावन सोडून निघून गेले ना. तर मग बरं आज घोर कलियुग आहे. एक 9 वर्षाचा मुलगा आणि अति देखणी स्त्री, दोघे एकमेकाला ओळखत नाहीत आणि त्यांना दोघांना सांगा की तुम्ही एकमेकाला मिठी मारा. मिठी मारली, त्यांना विचारा त्या मुलाला तुला काही आणि कामवासना उत्पन्न झाल्या होतील काय? नाही होणार. त्या स्त्रीला विचारा तिला होतील. तिला कोणती भावना होईल? पुत्र भावना होईल आणि याला कोणती? याला मातृभावना होईल. रासलीला म्हणजे स्त्री आणि पुरुषाचं मिलन नाही, जीवाचं आणि शिवाचं हे मिलन आहे. जीवाचं शिवाचं हे एकत्रीकरण आहे यामध्ये. आणि रासलीला सांगणारे कोण आहेत? परमहंसांचे आचार्य सुखदेवजी महाराज. आणि ऐकणारे कोण आहे? ज्याचे आता रासलीलेनंतर आता भागवतातले श्लोक किती राहतात माहितीये? फक्त 114 श्लोक राहतात. 114 अध्याय राहतात. चुकून बोललोय, 114 अध्याय राहतात. आणि मग राजा परीक्षित मृत्यूच्या किनाऱ्यावर बसलेले आहेत आणि अशा स्त्री-पुरुषाच्या मिलनाच्या गोष्टी ऐकतील. रासलीलेमध्ये कामवासनेचा गंध नाही आहे. रासलीलेचा पाठ जो रोज रात्र 12 वाजता जर आपण स्नान करून केला ना, आपल्या कामवासना नष्ट होऊन जातील. कामवासना जगाने रासलीला काम नष्ट करणार. तेव्हा तर पुरुषाचं आणि जर कोणी म्हणेल स्त्री पुरुषाचं मिलन आहे तर काय हो, प्रत्येक स्त्री पुरुषाच्या मिलनामध्ये पाप आहे का? एका आणि पित्याची आणि पहिली मुलगी आहे, मुलगी तरुण आहे, पिता देखील तरुण आहे. मुलीचं लवकर लग्न झालं तरुणपणी, पिता देखील तरुण आहे, लग्न झालं आणि दोघे जण जे नवरा नवरी पित्याला मुलीच्या वडिलांना नमस्कार करायला गेले तर त्या मुलाच्या घरचे, त्याचे वडील, त्याच्या गावातले सगळे प्रतिष्ठित लोक जेव्हा उभे आहेत, दोघांना भरून आलं. दोघांनी एकमेकाला मिठी मारली. मिलन शुद्ध की अशुद्ध? पिता आणि कन्या यांचं मिलन किती शुद्ध आहे?
त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक शुद्ध गोपी आणि श्रीकृष्ण यांचं मिलन आहे. एका आईचा पहिला मुलगा आहे, मुलगा अगदी तरुण आहे आणि आई देखील तरुण आहे. मुलगा परदेशात गेला, विमानाने येतोय. मुलांनी आईला सांगितलं की आई तू विमानतळावर मला घ्यायला ये. आई विमानतळावर घेण्याकरता गेली. मुलांनी विमानात आईला बघितलं, विमानतळावर केवढी गर्दी असते, आणि दोघांनी हात दाखवला एकमेकाला. मुलगा धावत आला आणि दोघांनी एकमेकाला मिठी मारली. मिलन शुद्ध किंवा शुद्ध? माता आणि पुत्र यांचं मिलन किती शुद्ध आहे, त्यापेक्षा कितीतरी पटींनी अधिक शुद्ध गोपी आणि श्रीकृष्ण यांचं मिलन आहे. यात काम वासनेचा गंध देखील नाही आहे. तेव्हा आणि बघा, सजातीय वस्तूचं मिलन होत असते, विजातीय वस्तूचं मिलन होत नाही. सजातीय, आपण जर पाणी आणि साखर एक कराल तर हे सजातीय तत्व झालं, एकत्रीकरण होईल. मीठ आणि पाणी एकत्र कराल तर एकत्रीकरण होईल. वाळू आणि पाणी एकत्रित करायला एकत्रित होणार नाही, कारण काय, विजातीय तत्व झालेलं आहे ते. तेव्हा आणि हे पंचभौतिक देह आणि भगवंताचा दिव्य देह यांचं मिलन होणं शक्य नाही. पंचभौतिक देह आणि याची साधना करायची, नामस्मरण करायचं, कशा करता करायचं की देह पवित्र होण्याकरता. आपण ऐकलेलं आहे की पूतनेच्या शरीरातनं सुगंध निघत होता. श्रीकृष्णाच्या स्पर्शाने तिचा देह पवित्र झाला, तिच्यामधले विकार त्यांनी काढून टाकले. कृष्ण इति कर्षयति, कृष्णाचा अर्थ आहे आकर्षण करणारा. प्रारब्ध, क्रियमाण आणि संचित याच तो आकर्षण करून घेतो. तेव्हा मग पंचभौतिक देहाचं आणि पंचभौतिक देहाच्या विलयाशिवाय आणि हे होतं काय, पंचभौतिक देहाचा विलय होतो. हो, आणि हे बघा, मनुष्याचं मन आणि परमेश्वर, जरा लक्षपूर्वक आहे का आपण, मन आणि परमेश्वर हे सजातीय तत्व आहे. मन आणि संसार हे विजातीय तत्व आहे. जरा आणखी एकदा ऐका, आपलं मन आणि हा संसार हे विजातीय तत्व आहे. विजातीय तत्वाचं एकत्रीकरण होत नसतं, एकत्रीकरण सजातीय तत्वाचं होतं. परमेश्वर आणि मन हे सजातीय तत्व आहे. मन मिळालं तर परमेश्वरामध्येच मिळेल, संसारामध्ये मन मिळणार नाही. आपण सगळे संसारी आहात. संसारात पूर्ण मन आपलं विलीन झालं असतं, आपण एवढ्या संख्येत तिथे आलेच नसते. संसारात मन लंबले, तिथे मन राहत नाही. आणि परमेश्वर आणि किती जणांची कितीतरी अडचण आहे, पण इथे आलेले आहेत. कारण काय की मन आणि परमेश्वर सजातीय तत्व आहे. मिलन झालं, मन मिळालं तर परमेश्वरामध्ये एकत्र होऊन जाईल. संसारामध्ये एकत्र झालं असतं तर एवढे जन्म आपल्याला घ्यावे लागले नसते, इतक्या योनींमध्ये फिरत बसावं लागलं नसतं. तेव्हा हे सजातीय तत्वाचं मिलन होते, विजातीय तत्वाचं नाही आहे. तेव्हा आणि या पंचभौतिक देहाचं आणि या देहाचं मिलन कदापि होणं शक्य नाही. पंचभौतिक मीराबाईच्या पंचभौतिक देहाचं विलीन झालं होतं. चैतन्य महाप्रभूचा पंचभौतिक देह विलीन झाला होता. मग जनक राजाच्या पंचभौतिक देहाचं विलीन झालं होतं. जनक राजा विदेही होते, लोक म्हणतात विदेही होते आणि संसार करत होते. हो, करत होते ना. आणि व्यासांनी शुकदेवजी महाराजांना हा प्रसंग आपल्याला देवी भागवतामध्ये ऐकायला मिळेल. व्यासांनी शुकदेवजी महाराजांना जनक राजाकडे सांगितलं की जा, तू जनक राजाकडे जाऊ नये, म्हणजे ते जनक राजा तुला आणि हे करतील त्यांना. तर शुकदेवजी महाराज असं वाटलं की जनक राजाकडे मला जायला सांगितलं. जनक राजा तर संसारी आहेत, गृहस्थी आहेत, मुलं आहे, बाळ, सगळे काम होते आणि ते गृहस्थी, त्यांच्याकडे जायला सांगितलं. शुकदेवजी महाराज गेले. किती परीक्षा घेतली जनकांनी. आधी 3 दिवस उन्हामध्ये उभं केलं. ते शुकदेव आलेले आहेत, नग्न, अंगावर वस्त्र नाही, उभं केलं. शुकदेव महाराजांनी काही म्हटलं? काही नाही म्हटलं, उभे राहिले. महाराजांनी सांगितलं आपण वाट बघा, महाराज कामात आहेत.
सांगितलं जनक राजाला 3 दिवस उन्हात उभे होते, आता पावसात उभं करा. पावसाची व्यवस्था केली आणि पावसात उभं राहिलं. मग आलंय, मग थंडीमध्ये उभं करा, उभं केलं तिथे. नंतर गेले आणि जनक राजाजवळ बसले. तिथे राणी येते. जनक राजाचं राणीचं नाव सून आहे ना. राणी येते, मुलं येत आहेत सगळे आणि जनक राजा संसार करतात. हा हे करा, ते करा, ते करा, ते करा. शुकदेवजी महाराजांना आश्चर्य वाटलं. मग सांगितलं व्यासांनी मला आपल्याकडे आणि गुरु उपदेश घेण्याकरता पाठवलेलं आहे. व्यास तथा प्रत्यक्ष कृष्णाचा अवतार आहेत. त्यांचं नाव कृष्ण द्वैपायन आहे. द्वीप म्हणजे बेट आणि द्वीपावरती प्रकट झाले म्हणून ते अयन म्हणजे घर. त्यांनी सांगितलं एकदा याच्या डोक्यावरती पाण्याने भरलेली घागर द्या आणि ती घागर सगळ्या जनकपुरीतून याला घेऊन या. शुकदेवजी महाराजांच्या डोक्यावर घागर दिली. त्यांना सांगून दिलं जर या घागरीमधला एक थेंब देखील खाली पडला तर मान कापला जाईल. पूर्ण घागर भरून दिली. शुकदेवजी महाराज जात आहेत आणि भर बाजारात न नेलं, सगळ्या वस्तीत न नेलं, हे केलं सगळीकडे आणि सगळ्या जनकपुरीमध्ये फिरून आला. म्हणाले हो. मग जनकपुरी बघितली, हो. सगळं बघितलं जनकपुरीतलं, हो सगळं बघितलं. आणि जनक राजाने विचारलं की शुकदेवा हे सगळं बघताना तुझं लक्ष कुठे होतं? जरा लक्षपूर्वक ऐका. आपण ज्याला कॉन्सन्ट्रेशन म्हणतात ते तुझं लक्ष कुठे होतं? शुकदेवजी महाराज सांगितलं सगळी जनकपुरी मी बघितली, सगळे बाजार बघितले, पण माझं लक्ष त्या बिंदूकडे होतं की पाण्याचा बिंदू जर खाली पडला तर माझी मान कापल्या जाईल. जनक सांगितलं की शुकदेवा माझं लक्ष त्या बिंदूकडे आहे आणि मी सगळा संसार करतोय. फक्त त्या परमेश्वरापासून मी अलग व्हायला नको ही माझी भावना असते. त्यांनी नमस्कार केला. ही त्यांनी परीक्षा घेतली आणि गुरुदक्षिणेमध्ये काय दिलं? शुकदेवानी राहिलेला देहाभिमान तिथे अर्पण करून दिला. तर सांगण्याचा उद्देश हा आहे की मन आणि संसार हे विजातीय तत्व आहे. मन मिळालं तर परमेश्वरामुळे मग आपलं मिळेल आणि पांचभौतिक देहाचा विलय असे कितीतरी. अहो तुकाराम महाराजांच्या पांचभौतिक देहाचा विलय झाला होता. कलियुगातली गोष्ट आहे. मीराबाईची देखील कलियुगातली आहे. चैतन्य महाप्रभूची देखील कलियुगातलीच आहे. जनक राजाची नाही आहे कलियुगातली, ती त्रेतायुगातली गोष्ट आहे. तेव्हा तर ह्याचे कलियुग तुकाराम महाराजांनी आपल्या गाथेत काय लिहिलेलं आहे? शेवटी गाथेमध्ये लिहितात आपुले मरण पाहिले म्या डोळा अपूर्व तो सोहळा न वर्णवे. मी माझं मरण माझ्या डोळ्यांनी बघितलं. त्याचा जो आणि आनंद आहे तो मी वर्णन करू शकत नाही. त्या गावामध्ये कुठे लिहिलं गेलं आहे? अमेरिकेत की इंग्लंडमध्ये की कुठे आणखी कुठे लिहिलं गेलं? हे ब्रीद वाक्य लिहिलेलं पुण्याजवळ देहू नावाचं एक छोटस गाव आहे. तिथे तुकाराम महाराज राहत होते. तिथे लिहिलं गेलं. तिथे काही आणि पूजापाठ करणारे ब्राह्मण होते. बघा थोडेसे नुसते वेदाचा पाठ करून घेतला आणि वेदाचा घोष केला म्हणजे ज्ञान मिळालं असं नका समजू. ते खूप ज्ञानी झाले असं मिळेल. फार मोठ्या ज्ञानाची कथा आज दुपारी आपण ऐकाल की ज्याच्या तोडीचा ज्ञानी आज कोणी नाही आहे. ज्यांनी नीतिशास्त्राचं अध्ययन केलं होतं, जो आणि देवगुरु बृहस्पतीचा शिष्य होता, नाव त्याचं सांगू, त्याचं नाव उद्धव. श्रीकृष्णाचा सख्खा चुलत भाऊ, दिसायला दोघं सारखे. एवढा मोठा ज्ञानी पण सगळं प्राप्त केलं. तेव्हा ते काही लोक तिथे स्वतःला बघा ज्ञानी असणं आणि स्वतःला ज्ञानी समजणं या दोन गोष्टी आहे. खरा जो ज्ञानी असतो तो स्वतःला ज्ञानी समजत नाही आणि जो असा ज्ञानी असतो तो आपला उगाच करतो. आल्यावर लोकांनी काही हे करायला लागल्यावर असं करेल. अरे नमस्कार करण्याचा नाही आणि आशीर्वाद देण्याचा नाही, आशीर्वाद घेण्याचा तुला अधिकार आहे. कारण आणि
आपल्याला सांगितलं की प्रत्येक नमस्कार एका परमेश्वरालाच होत असतो म्हणून. तेव्हा तर त्यांनी हा विचार केला की हा तुक्या लेखाचा बिघडलेला आहे. बघा तुकाराम म्हणे गृहस्थी माणसामध्ये देखील संत पुरुष नसतात असं नाही आहे, पतिव्रता नसतात असं नाही आहे. ते गावातले काही लोक स्वतःला विद्वान समजणारे. बघा आमच्या आणि रहीम नावाचे अनेक संत काय लिहितात बघा. बडे बड़ाई ना करे बडे न बोले बोल, बडे बड़ाई ना करे बडे न बोले बोल, रहीम सांगतोय की माझं लाखो रुपये मूल्य आहे म्हणून सांगत नाहीये. त्यात गुलाबाचं फुल सांगतो का एवढं सुगंधी आहे म्हणून आपोआप सुगंध पसरतो. तसा तर जो स्वतःला विद्वान समजतो त्याच्यासारखा मूर्ख कोण नाही. दुर्योधन स्वतःला फार विद्वान समजत होता. तेव्हा तर तिथे ते ज्ञानी स्वतःला ज्ञानी समजत होते. नुसतं थोडस वेदाचे पाठ केले. आम्ही वेदाचे पुष्कळ ऋचा म्हणतो, चारी वेद म्हणतो, ऋग्वेद. झालो का आम्ही हुशार? आमचे कबीरदासजी काय म्हणतात बघा. पोथी पड पड जगमवा पंडित दयाल को, पोथी पड पड जगमवा पंडित दयाल को, घोष केला म्हणजे पंडित झाला. गीतेमध्ये श्रीकृष्ण काय सांगतात, नाम वेदैर्न तपसान ज्ञानेन चेजया. नुसते वेदाचा पाठ करून किंवा खूप ज्ञान प्राप्त करून मी भेटणार नाही. तेव्हा तर अरे जो त्यात शोधेल त्याला मिळेल. समुद्रामध्ये खूप रत्न मिळतात. आपण समुद्राच्या किनाऱ्यावर गेलो आणि तिथे सांगितलं समुद्रा समुद्रा रत्न दे, समुद्रा समुद्रा रत्न दे. बसलो तिथे 1 दिवस 2 दिवस वर्ष 2 वर्ष. रत्न मिळतील का? नाही मिळणार. आपल्याला काहीतरी प्रयत्न करावा लागेल ना आतमध्ये आणि डुबकी मारावी लागेल तेव्हा त्यातले रत्न मिळतील. तसं एवढं जे वेद उपनिषद आहे यामध्ये डुबकी मारा म्हणजे त्यातला रस आपल्याला कळेल. नुसतं पाठ नाही तर पुन्हा आमचे कबीरदासजी काय म्हणतात, जिन्न खोजा तिन पाईया गहरे पाणी जिने खोजा तिने पाईया गहरे पाणी किनार बसल्यानं मिळणार काय? तेव्हा आपण शोधायला पाहिजे. तर ते ज्ञानी लोक काही 5-7 जण ते तुकारामाला सांगायला लागले की तुक्या तू बिघडला.
बाहेर निघाले घराच्या. त्यांनी सांगितलं आपण तुकारामाला वाईट टाकून देऊ. तुमचा अधिकार होता का? तुकारामाला अगोदरच राजाश्रय मिळाला होता. शिवाजी महाराज तुकाराम महाराजच्या घरी स्वतः गेले होते आणि कितीतरी भेट घेऊन गेले. किती भेट नेली की त्यांना कितीतरी दिवस पुरेल, किती वर्ष पुरेल, जीवन 2-3 जन्म पुरेल इतकी भेट घेऊन गेले. मग तुकारामांनी सांगितलं, काय संत होते, मला काय करायचं हे नाही, कशाला आणलं नाही. खऱ्या संतांचे हे लक्षण नाही. तुकारामांनी काय सांगितलं, शिवबा माझं केवढं भाग्य, अहो भाग्य, एवढं मोठं धन माझ्या इथे आणलं, वा वा, फार बरं झालं, मला कितीतरी आणि जन्म हे पुरेल. पण शिवबा माझं घर किती लहानसं आहे, तुटकं पुटकं घर आहे, इथे मी हे ठेवलं म्हणजे शिवबा तू इथनं निघून गेला की चोर दरोडेखोर येतील, चोरून घेऊन जातील. त्याच्यापेक्षा हे माझ्या उपयोगाचं आहे ना, हे तू आपल्या इथेच ठेवून दे, माझं म्हणून तू ठेवून दे, मला जसं जसं लागेल तसं तसं मी मागून घेऊन येत जाईल. काय बोलले का? किती छान सांगितलं की माझ्या घरात याची एकदम चोरी होऊन जाईल, तुझ्या इथं राहून जाईल, जसं लागलं तसं मी आणत जाईल. तुकारामांनी ठेवून, शिवाजींनी ठीक आहे बरोबर आहे ठेवून दिलं. एक दिवस तरी तुकाराम आणि याला गेले का, ते धन मागायला गेले का? नाही गेले. तुकाराम गेले निघून, धन शिवायची तुकारामच्या नावाने पडलं होतं. तेव्हा सामोपचारांनी, तेव्हा त्या ठिकाणी ते आणि लोक आले, त्यांना तर आदर्श, ते आल्याबरोबर रस्त्यावर बोलण्याची काही पद्धत असते की नाही. आता हे ब्राह्मण लोक ब्राह्मणाची निंदा नाही करत, पण ब्राह्मणाने जे केलं ते सांगू नये. नुसतं चांगलं काम केलं तेच सांगावं, वाईट केलं सांगू नये. सांगायला आम्ही स्वतः प्रथम विधी ऋग्वेदी ब्राह्मण आहोत. जे केलं व्यास बरोबर सांगत नाहीत. हे व्यासांचंच वचन आहे ना की ब्राह्मणाचं पश्चात बुद्धी, ब्राह्मणच होते ना व्यास, त्यांचं वचन आहे. तेव्हा तर त्यांनी काय केलं, तू बिघडला, बोलण्याची काही पद्धत आहे की नाही. तुकाराम म्हणाला तुमचं काय जात होतं, तू बिघडलास. तुकाराम तू बिघडलास. तुकारामांनी काय सांगितलं, दुसरा असता तुमच्या आमच्या सारखा तर काय म्हटलं असतं, तोंड सांभाळून बोल, रिपोर्ट करू का आता तुझ्या नावाचा रिपोर्ट करू, तुझ्या नावाचा तर रिपोर्ट करू असं सांगितलं असतं. आणि हे अरे इथला कुठलं कार्ड नाही, तो काढून घे रिपोर्ट. तुकारामांनी काय सांगितलं बघा, मी बिघडलो, इथे ठेवून दे, मी बिघडलो तुम्ही पण बिघडा. आम्हाला बिघडा म्हणतो तुला, इथे ठेवून दे, मग आम्हाला बिघडा म्हणतो तुला लाज नाही वाटत, तुम्ही बिघडा म्हटलं तर तुम्हाला लाज नाही वाटली. आणि तेच शब्द तुम्हाला मिळतात बघा. आपण इथे काय लिहिलेलं आहे, जसा व्यवहार आपण दुसऱ्याशी चाहतो तसा व्यवहार आपण देखील करावा, हे इथे लिहिलेलं आहे ना, इथे लिहिलंय. त्या आमच्या आणि कन्यांनी हे सगळे आणून लावून दिले इथे, हे पहा तुम्ही आणि याच्यावर विचार करा. मग आपण तर लोकांनी आपला मान केला पाहिजे आणि आपण लोकांना वाटेल तसं बोललं पाहिजे, याला काही अर्थ आहे का. तेव्हा तर एकदम सांगितले, मी बिघडलो तुम्ही बिघडा. तुकारामाचं एक पद आहे, अगदी संक्षिप्तपणे आहे का, यात सगळं राखलेलीच रहस्य आहे. एकत्व कसं असते ते दाखवून दिलं. तुकाराम महाराज काय म्हणतात, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा ना, 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 बिघडलो तुम्ही आम्हाला बिघडा म्हणतो. अरे तुम्ही बिघडा म्हटलं तर एकेकाचं समाधान कसं करतात बघा. सागराच्या संगे नदी बिघडली, सागराच्या संगे नदी बिघडली, नदी बिघडली सागरची झाली, नदी बिघडली सागरची झाली. अशी नदी वाहत आली, इथे पडली, समुद्र खाली आहे. पाणी पडल्याबरोबर आपण पाणी उचललं
त्याला आपण नदीचं पाणी म्हणाल नाही, स्पर्श झाल्याबरोबर ती एकरूप झाली, समुद्र रूप झाली, त्याला समुद्र एकत्रीकरण सांगितलं. नदी बिघडली सागरची झाली, नदी बिघडली नदी बिघडली सागरची झाली, नदी बिघडली सागरची झाली. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडला, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडला, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडला, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडला. एकत्रीकरण झालं, एकाचं समाधान झालं. दुसरे आले, त्यांना उत्तर देत आहेत. परिसा संगे लोक बिघडले, परिसा संगे लोक बिघडले. याला काय म्हणाल आपण? लोखंड. परीस नावाचा एक दगड असतो, त्याचा लोखंडाला स्पर्श झाल्याबरोबर लोखंडाचं सोनं होऊन जाते. मग पुरा लोखंड नाही होत त्याच. तेव्हा एकत्रीकरण सिद्ध करून दिलं. परिसा संगे लोक बिघडले, परिसा संगे लोक बिघडले, लोह बिघडले सुवर्णाची झाले, लोह बिघडले सुवर्णाची झाले, लोह बिघडले सुवर्णाची झाले, लोह बिघडले सुवर्णाची झाले. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडला, आम्ही बिघडलो आम्ही बिघडलो तुम्ही बिघडला, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडला. समाधान झालं. तिसरे आले, त्यांचं समाधान करतात. तिथे ते काय म्हणतात? देखा, आणि तू बिघडला ते काय म्हणतात? फुलाच्या संगे दोरा बिघडला, फुलाच्या संगे दोरा बिघडला. याला काय म्हणाल आपण? हार म्हणाल ना. हे बघा, दोरा दिसतो, दोरा म्हणा ना. नाही म्हणणार दोरा. हे बघा, दोरा दिसतच नाही, फुलं दिसतात नुसते. फुलं म्हणा, नाही म्हणणार. फुलाचं फुल पण दोऱ्यामध्ये विलीन झालं आणि दोऱ्याचं दोरे पण फुलामध्ये विलीन झालं. हा दोरा देखील नाही आणि फुलं देखील नाही. मग आता त्याची संज्ञा काय झाली? हा हार झाला. एकत्रीकरण सिद्ध केलं. फुलाच्या संगे दोरा बिघडला, फुलाच्या संगे दोरा बिघडला, दोरा बिघडला हारची झाला, दोरा बिघडला हारची झाला, दोरा बिघडला हारची झाला, दोरा बिघडला हारची झाला. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडला, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडला, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडला, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडला. समाधान झालं. तिसरे आले. लेखा तुक्या गृहस्थाश्रमामध्ये भगवंताची प्राप्ती लवकर होते. आता तुकारामाला हे सांगावं लागते काय की गृहस्थाश्रमामध्ये भगवंताची प्राप्ती लवकर होते. आणि मग आपण सगळे गृहस्थी आहात, तिथे आहात ना. गृहस्थी आहात, संतांपेक्षा आपल्याला जास्त महत्व आहे. का बरं? संत देवाला खाऊ घालू शकत नाही. कुठून खाऊ घालतील? तुमचंच मागान त्याला खाऊ घाला. तुम्ही संतांनाही खाऊ घालता आणि देवालाही खाऊ घालता. तुम्ही श्रेष्ठ आहात. तसे देखील तुम्ही श्रेष्ठ आहात. आमच्यापेक्षा तरी आहातच. आपण म्हणाल मार वर जाऊन बसला आणि आम्हाला श्रेष्ठ म्हणतो, स्वतःच श्रेष्ठ आहे. नाही, वर कोण बसतो? नाही, ते खाली बसले ते कोण असतात? खाली आपण कुठे बसला? जमिनीवर बसला. जमिनीवर बसणारा कोण? जमीनदार. आणि वर बसणारा कोण? आम्ही चौकीवर बसलो. चौकीवर बसणारा कोण? चौकीदार. मग चौकीदार मोठा की जमीनदार मोठा? जमीनदारांना या चौकीदाराचा आपल्याला नमस्कार आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं की तुला आणि संसारामध्ये गृहस्थाश्रमामध्ये भगवंताची लवकर हे तुकारामाच्या तुकाराम काय सांगतात? या गृहस्थाश्रमाने मला बिघडवलं. आपण जेवढे इथे आहात बाकीचे लोक हेच म्हणतील ना, या राधेराधे महाराजांना बिघडवलं.
हे काम सोडले, धाम सोडले, चालले इथे बाहेर गावून लोक आले, थकून आले, आला गाडी घेऊन इथे काही गरज. तेव्हा इथे तर हे हे यांना बिघडवलं. तर तुकाराम महाराज काय म्हणतात, या ग्रंथासमानी मला बिघडवलं. बघा बघा काय म्हणतात बघा, आश्रमाच्या संगे आम्ही बिघडलो, आश्रमाच्या संगे आम्ही बिघडलो. त्या ग्रंथाचं म्हटलं आश्रमाच्या संगे आम्ही बिघडलो, आश्रमाच्या संगे आम्ही बिघडलो, आम्ही बिघडलो रामरूप झालो, आम्ही बिघडलो रामरूप झालो. आपल्याला रामाची लो गृहस्थाश्रमामध्येच लागली ना. या गृहस्थाश्रमाचे चटके बसायला लागले, विचार केला जाऊ द्यावा, थोडा तर कानावर नाव पडेल, ज्या झंझट मुक्त होईल. झंझट काय, मुलगा ऐकत नाही, मुलीचं लग्न होत नाही, बायको कटकट करते, घरामध्ये बरोबर धन नाही, सगळ्या झंझटीतून आपण मुक्त होऊन इथे बसलेत ना. म्हणून तुकाराम म्हणतात, आश्रमाच्या संगे आम्ही बिघडलो, आश्रमाच्या संगे आम्ही बिघडलो, आम्ही बिघडलो रामरूप झालो, आम्ही बिघडलो रामरूप झालो, आम्ही बिघडलो रामरूप झालो, आम्ही बिघडलो रामरूप झालो, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो. त्यांचंही समाधान झालं. एक राहिले फक्त आता. ते म्हणायला लागले, लेखा विठ्ठल विठ्ठल नाव घेतो आणि लोकांची दिशाभूल करतोस. तुकाराम महाराज काय म्हणतात, या विठ्ठलाने मला बिघडवलं. लोक म्हणायला लागले, बघा किती नाटक करतो तो. म्हणजे बघा, जो त्याला बिघडवेल तो आपल्यासारखं करेल की नाही. गोस्वामीजींनी काय लिहिलं रामायणात माहिती आपल्याला, जानत सोयी सोयी होई जाई, जानत तुमही तुमही होई जाई. त्याला जाणता जाणता त्याचं रूप येत असतं. तर तुकाराम काय म्हणतात की मी विठ्ठलाने मला, जो त्याला बिघडवेल, गुंड बिघडेल गुंड करेल, दारुडा बिघडेल दारुडा करेल, सज्जन बिघडेल सज्जन आणि करेल. तुकाराम काय म्हणतात, आणि विठ्ठलाच्या संगे तुका बिघडला, विठ्ठलाच्या संगे तुका बिघडला. विठ्ठलाने मला बिघडून काय केलं, विठ्ठलाच्या संगे तुका बिघडला, विठ्ठलाच्या संगे तुका बिघडला, तुका बिघडला रामरूप झाला, तुका बिघडला रामरूप झाला, तुका बिघडला रामरूप झाला, तुका बिघडला पांडुरंग झाला, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो. समाधान झालं. एक हो तुकारामांनी लिहिली नाही मुद्दाम, ती बुद्धिमाना करता ठेवली. शेवटी काय लिहितात, विठ्ठलाच्या संगे तुका बिघडला. त्यांनी या पदावर कधी विवरण करायचं झालं ना, एक पूर्ण दिवस लागतो, सकाळपासून संध्याकाळपर्यंत. सप्ताहामध्ये वेळेचं बंधन असते. त्यांनी काय लिहिलं, विठ्ठलाच्या संगे तुका बिघडला. त्यांनी न लिहिलेली ओळ आणि गोपी, आणि सांगितलं ना की पांचभौतिक देह गोपींचा भस्म झाला म्हणून. तेव्हा ते काय लिहितं, श्रीकृष्णाच्या संगे गोपी बिघडल्या, श्रीकृष्णाच्या संगे गोपी बिघडल्या, गोपी बिघडल्या कृष्ण रूप झाल्या, गोपी बिघडल्या कृष्ण रूप झाल्या, कृष्ण रूप झाल्या, कृष्णामध्ये विलीन झाल्या. वाईट झालं काही, एकत्रीकरण त्यांनी सिद्ध करून दिलं. गोपी बिघडल्या कृष्ण रूप झाल्या, गोपी बिघडल्या कृष्ण रूप झाल्या, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो
समाधान झालं. आता यातलं आणखी एक रहस्य सांगू. तुकाराम महाराजांनी बिघड म्हटलं काय म्हणतात आणि खेड्यातले लोक काय म्हणतात, मी बी केलं तू बी कर. तसं मी बी घडलो तू बी घड, आम्ही बी घडलो तुम्ही बी घडा. म्हणजे मी बिघडलो नाही, मी घडलो, तुम्ही बी घडा. हा बी घडला आणि तो तुम्ही बी घडा, तो बिघडला तुम्ही बी घडा. म्हणजे तुम्ही एक याला म्हणतात अनुल्लेखाने मारणं. तेव्हा तर रासलीलेमध्ये सांगण्याचा उद्देश काम वाचण्याचा गंध देखील नाही. रासलीला 29, 30, 31, 32 आणि 33 5 अध्याय होते रासलीलेवरती. आणि स्वामी कर्तात्रीजी महाराजचं नाव आपण ऐकलं असेल. काशीला राहत होते, आमच्यावर खूप प्रेम त्यांचं, सगळे संत आमच्यावर प्रेम करत होते. आणि त्यांनी ते रासलीलेवर पहिल्या श्लोकावरती आणि एक महिना बोलत होते. त्यांनी पहिला जो श्लोक आहे रासलीलेचा 29व्या अध्यायामधला पहिला श्लोक, रासलीलेचा पहिला श्लोक आहे, भगवान पिता रात्री शरदोत्फुल्ल मल्लिक विक्षरंत मनश्चक्रे योगमामुपाश्रिता. हा पहिला श्लोक. यातला जे अर्धा श्लोक आहे, भगवान पिता रात्री शरदोत्फुल्ल मल्लिक. एवढ्यावर भगवत तत्व नावाचं 1000 पानांचा ग्रंथ लिहिला आहे. करपात्री तो काशीमध्येच आणि तयार झाला होता. आता तो दुर्मिळ आहे, आम्हाला त्यांनी स्वतःहून भेट केला होता. तो त्यात रासलीलेचं रहस्य आहे. इतकं रहस्य सांगत बसलो आपण इथे बसणं शक्य नाही. तेव्हा तर रासलीलेमध्ये काम वासनेचा गंध देखील नाही. रासलीला तर भगवान पिता रात्री शब्दोत्फुल्ल मल्लिक विक्षरंत मनश्चक्रे योगमा पाहायचा. भगवंतांनी रात्री म्हणजे द्वापार आपल्याला सांगितलं. सुखदेवजी महाराजांनी काय सांगितलं, भूतकाळाला विसरून जा, भविष्य काळाला विसरून जा आणि वर्तमान सुधार. नेहमी वर्तमानात राहा. भूतकाळात काही काम होत नाही, भविष्य काळात कोणतंही काम होत नाही. प्रत्येक कार्य वर्तमानावरच होते. आम्ही आपल्याला सांगितलं ताजमहाल केव्हा बांधला गेला, म्हणा भूतकाळ. भागवत नाही सांगते जेव्हा बांधला गेला तेव्हा काळ कोणता होता, वर्तमान होता. आपल्या मुलाचं लग्न मेच्या 25 तारखेला आहे, भविष्य काळ राहील आपण हो म्हणा. भागवत नाही सांगतं मेच्या 25 तारखेला ज्या दिवशी लग्न होईल तेव्हा तारीख काळ कोणता राहील, वर्तमान राहील. भूतकाळात कुठले काम होत नाही, भविष्य काळात कुठले काम होत नाही. प्रत्येक कार्य वर्तमानातच होते. वर्तमान सुधारा. आणि श्रीकृष्णाचा लीला आज बघा. जेव्हा लीला झाल्या तेव्हा काळ भूतकाळ होता, तेव्हा वर्तमान काळ होता. तो वर्तमान आज करा. म्हणून महात्मा लोक आजही आम्ही इतके भाग्यवान आहोत. म्हणजे ही देवाची कृपा आहे. स्वतःचा प्रचार म्हणून प्रचार तर इतका झालाय की आता नकोच वाटते. रोज 2-3 कार्यक्रमाकरता फोन येतात आणि ते तबला मास्तर सगळे सामावून देतात. ते सांगून देतात महाराजांची, महाराज काहीच करू शकत नाही. ही माझी डायरी आहे आणि इथे पहा, इथे कुठे रिकाम आहे तुम्ही सांगा, मी तुम्हाला कार्यक्रम 2 वर्षाचे कार्यक्रम नक्की करून ठेवले दोन्ही आमचे. तर प्रचार पुष्कळ झाला. या शरीराचे जे आणि आईकडचे आजोबा आणि वडिलांकडचे आजोबा दोघेही रासलीला बघत होते. रासलीला आज आपण बघू शकता. हो, आम्ही आपल्याला सांगितलं होतं, पहिल्या दिवशी सांगितलं आणि दुसऱ्या दिवशी की रासलीलेची बासरी आज तुम्ही ऐकू शकता आपल्या घरात. ती वेळ आता आली. चला आपण पहिल्या श्लोकावर जाऊ. सगळं रहस्य पहिल्या श्लोकात सांगू दिलंय. भगवान पिता रात्री शब्दाचा उपयोग केला तिथे. आणि परमेश्वर काय नाही करू शकत कुठे इथे. आणि रहस्य नाही का, भगवान शब्दामध्येच तर रहस्य आहे. भगवान पिता रात्री, ती रात्र म्हणजे द्वापारामधली रात्र. आज 5108 वर्षापूर्वीची नाही. ज्या वेळेला आपलं मन शुद्ध होईल तो क्षण. भागवताची भाषा समाधी भाषा आहे, ध्यानावस्थेमधला ग्रंथ आहे. ते समजले ना आपण तर आपल्याला असं कृष्ण माझ्या जवळ आहे, माझ्यापासून दूर कृष्ण नाहीच. आणि कृष्ण जवळ असताना तुम्हाला तो त्रास नाही होत देणार. तो त्रास तो स्वतः सहन करतो. याची पुष्कळ उदाहरणं आम्ही सांगितलेली आहेत, आणखी सांगू 2 दिवसामध्ये. तेव्हा तर त्यांनी